3 मे अजिंठा जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात बस पलटी होऊन 9 जण जखमी झाल्याची घटना दुपारी 1च्या सुमारास घडली. सदर बस पुणे येथून रावेर येथे 66 प्रवासी घेऊन जाणारी बस क्रमांक MH40Y5197 ही बस अजिंठा घाटात दुपारी 1च्या सुमारास रस्त्याच्या बाजूने पलटी झाली. यात 9 प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी फौजदार शरद वाघुले, रामराव आढे, भागवत शेळके, ज्ञानेश्वर बेले, ईश्वर पाटील आदी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. 9 जखमींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलवले. बाकी सुखरूप असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. ही घटनेदरम्यान गंभीर जखमी झालेल्या तिघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे याप्रमाणे: सुशीलाबाई दिनकर निरखे वय 70 राहणार जामनेर, सुमित्रा दिनकर निरखे वय 48 राहणार जामनेर, विजय हरी सूर्यवंशी वय 72 राहणार जामनेर या तिघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. किरकोळ जखमींची नावे: सरुबाई शामराव पाटील वय 65 राहणार श्रीरामपूर, वसंत विठ्ठल पठारे वय 65 राहणार सोयगाव, निखिल किरण पाटील वय 13 राहणार श्रीरामपूर, संध्या वसंतराव पठारे वय 63 राहणार सोयगाव, जयमाला विजय सूर्यवंशी वय 60 राहणार जामनेर, ज्योती साईचंद्र बासनवेल वय 40 राहणार संभाजीनगर. याच्यातील 3 गंभीर आरोपींना पुढील उपचारासाठी अजिंठा येथील दवाखान्यात, यातील 3 गंभीर जखमींना रेफर केले आणि बाकी 6 जखमींना उपचारासाठी अजिंठा दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले आहे.